जे सदर गुन्ह्यातील आरोपी आहेत भोने सावंत आणि श्रीमती पूनम पांडे यांनी त्यांना स्वस्तात घर देतो, परत चांगल्या ठिकाणी देतो, असं करून त्यांना बँकेचं लोन करून देतो, असं करून त्यांना त्यांच्याकडून 5,11,000 ही रक्कम घेतली होती. परंतु बरेच दिवस झाले त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यांना ना जागा दाखवली, ना इकडे तिकडे साईड दाखवत बसले. त्यांचं कोणतेही त्यांना घर दिलं नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. मग त्यांनी आमच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्या तक्रार अर्जाची सविस्तर दखल घेऊन तात्काळ आम्ही मान्य पोलीस आयुक्त कार्यालय इथे आमचे सरकारी वकील असतात त्यांचा अभिप्राय घेऊन याच्यामध्ये आपण 420चा हा आणि अफारचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुठेतरी फसवणूक मोठ्या प्रमाणात होते, कारण की प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न असतं. नागरिकांना काय आव्हान असेल सर सुरक्षेच्या दृष्टीने? अगदी बरोबर आहे. आपला प्रश्न अत्यंत छान आहे. तर यामध्ये मी असं नागरिकांना आवाहन करतो, जेव्हा आपण रूम बुक कराल तेव्हा चांगल्या बँकेकडे जावा. ते चांगल्या बँके कसे की कागदपत्राची पूर्ण पडताळणी करते. त्याचा 7/12 जमिनीवर काय लिटिगेशन आहे काय, महारेरा बघा. महारेरामध्ये सर्व फुलफिल झालं का बघा ना, तर त्याचा नंबर खरा आहे का बघा. आपण वेबसाईटवर गेला, असं मी कॉम्प्युटरवर गेलो जसं काय, तर मी महारेराची साईट टाकली तर आपल्याला त्याचं नाव व्ह्यू सर्व येतं. मग ते पार्टनर कोण आहेत ते बघा. आणि त्या बिल्डरला तुम्ही अवश्य जाऊन त्या प्रत्येक पार्टीने भेटलं पाहिजे. म्हणजे अंधविश्वास कोणावर ठेवू नका पैसे देताना. बरोबर.